नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये कधी मिळणार याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। आवडल्यास लाईक, सबस्क्राइब आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग पीएम किसान योजना केंद्र सरकार पुरस्कृत पीएम किसान योजनेमध्ये देशातील 2 हेक्टरपर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांना व एका वर्षात 3 हप्त्यात प्रत्येकी 2000 याप्रमाणे 6000 रुपये वितरित करण्यात येतात। त्या पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी भागलपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे। कारण आतापर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 18 हप्ते त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहेत। नमो शेतकरी योजना केंद्र पुरस्कृत पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणण्यात आली आहे। ही योजना पीएम किसान योजनेसारखीच आहे। यामध्ये सुद्धा सन्मान निधी सुद्धा 2 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये प्रत्येकी 2000 याप्रमाणे 3 हप्त्यामध्ये पैशाचे वितरण करण्यात येते। त्यामुळे ही योजना पीएम किसान योजनेशी मिळती जुळतीच आहे। आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 18 हप्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत, तर नमो शेतकरी योजनेचे 4 हप्ते शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळालेले आहेत। दोन्ही हप्त्यामध्ये प्रत्येकी 2000 याप्रमाणे खात्यात पैसे जमा होत असतात। बघा, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 4ही हप्ते पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले आहेत। त्यामुळे आता सुद्धा अशी शक्यता आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या दिवशीच म्हणजेच 24 फेब्रुवारीला खात्यामध्ये वर्गीकृत करण्यात येईल। परंतु त्यासाठी आतापर्यंत अधिकृत महाराष्ट्र शासनाचा GR आलेला नाही। तो GR आल्यावर आम्ही आपल्याला कळूच। त्या व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राइब आणि कमेंट करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा।